पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची रोहिणी घाटावर कारवाई। 1,42,50,000च्या मुद्देमालासह 20 जणांविरुद्ध कारवाई। यंत्रणेच्या नाकावर टिचून राळेगाव तालुक्यातील रोहिणी घाटावर राजरोसपणे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने दिनांक 8 मार्च रोजी रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान छापा टाकून 20 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली। यावेळी 11 टिप्परसह 2 बोटी, 2 पोकलँड मशीन असा एकूण 1,42,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या कारवाईमुळे तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे। राळेगाव तालुक्यातील रोहिणी येथील वर्धा नदीच्या पात्रातून विनापरवाना वाळूचे उत्खनन करून गौण खनिजाची चोरी करीत असल्याची गोपनीय माहिती पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळाली। या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल व त्यांच्या पथकाने मध्यरात्री रोहिणी घाटावर छापा टाकला। या कारवाईत 11 टिप्परसह 2 बोटी, 2 पोकलँड मशीन असा एकूण 1,42,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 20 जणांविरुद्ध वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत अवैध वाळूसाठा व उत्खननाकरिता व वाळूचे वाहतुकीकरिता वापरलेली वाहने जप्त करून वडकी पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांचेसह पथकाने केली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।